परभणीत राज्यसभा खासदार फौजिया खान यांच्या प्रयत्नातून सायन्स महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। शहरातील क्वीन्स शाळेमध्ये आपण या ठिकाणी आहोत। आपण या ठिकाणी पाहतोय मोठ्या संख्येनं विद्यार्थी या एक्झिबिशनमध्ये भाग घेत आहेत, महोत्सवामध्ये भाग घेत आहेत। खरं तर मोठ्या प्रमाणावर जे आजवरचे सायन्सचे आविष्कार झालेले आहेत त्याचा महोत्सव या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे। जिल्हाभरातील 1800 ज्या शाळा आहेत त्या शाळेच्या सर्व शिक्षकांनी या ठिकाणी येऊन व्हिजिट करत आहेत। खासदार फौजिया खान आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। मॅडम, महोत्सव आहे, नेमकं काय याच्यातून साध्य होणार आहे आणि किती विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल? मला वाटतं 2 दिवसात 7 ते 8 हजार विद्यार्थी व्हिजिट करतील। जिल्ह्याभरातले विद्यार्थी आता एकेका वेळी 4-4, 5-5 विद्यार्थी एका शाळेचे येत आहेत। सगळं पूर्ण उत्सवामध्ये सहभाग होत आहेत। त्यांना हे वेगवेगळे त्यांना स्पर्धा आहे, इंटर स्कूल सगळं, त्याच्यात लॅपटॉप आणि टॅब असे आम्ही प्राइजेस देतोय। तर अनेक आविष्कार मुलांनी केलेले हे इथे दाखवत आहेत, प्रयोग केलेले खूप अप्रतिम प्रयोग आहेत। जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे शाळेचे सुद्धा विद्यार्थ्यांनी अप्रतिम प्रयोग इथे दाखवलेले आहे आणि मला वाटतं एक 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे प्रयोग इथे दाखवण्यात आलेले आहेत, त्याची स्पर्धा झालेली आहे। त्याशिवाय स्ट्रगल्स ऑफ सायन्स म्हणजे आविष्कार निर्मितीसाठी कसं कसं सायंटिस्टनी प्रयत्न केले आणि सगळं आम्ही पाहिलं मॅडम, ते सगळं विद्यार्थ्यांनी निर्मिती केली, ते तयार विद्यार्थ्यांनी केलेला एक आहे। आणि हे विद्यार्थी इथे स्किट्स पण दाखवत आहेत ज्याच्यामध्ये स्ट्रगल्स ऑफ सायन्स आहे। मग एक थीम बेस्ड एक्झिबिशन वेगळं आहे इथे, एक स्किल्स ऑन व्हील्स इथे जे गाडी आहे आपल्याला दिसते, तर त्या गाडीमध्ये स्किल्स कसा जे कौशल्य शिक्षण नवीन धोरणाप्रमाणे शिक्षण धोरणाप्रमाणे आहे त्याची माहिती इथे देतोय। क्विज प्रोग्राम इथे होतोय, आता चालू आहे क्विज प्रोग्राम। याशिवाय शिक्षकांचे पेपर प्रेझेंटेशन, रिसर्च पेपर्स, सायन्स कसं शिकवावं, सायन्स रुजवावा कसा मुलांमध्ये आणि ती वृत्ती कशी निर्माण व्हावी, त्यासाठी अतिशय चांगले प्रेझेंटेशन्स इथे शिक्षकांनी केलेले आहे। टीचिंग एड्सच्या सुद्धा त्यांनी एक स्पर्धा होती, त्याच्यात पण दाखवले की काय टीचिंग एड्स वापरू शकतो चांगला विज्ञान शिकवण्यासाठी। याप्रमाणे मराठी स्कूल, उर्दू स्कूल, इंग्लिश स्कूल सगळ्या माध्यमाच्या शाळा इथे आलेल्या आहे भरपूर संख्येमध्ये। किती विद्यार्थ्यांनी नेमकं लाभ घेतलंय कालपासून आणि आज आणि उद्या असे 2 दिवस चालणार आहे, तर मग किती विद्यार्थ्यांना लाभ होईल याचा? आज शेवट आहे आणि मला वाटतं 7 ते 8 हजार विद्यार्थी याचा लाभ घेतील आणि 1800 शिक्षक हे इथे उपस्थित आहेत त्यांच्या ट्रेनिंगसाठी किंवा पेपर प्रेझेंटेशनसाठी। वेगळे शिक्षकांचा वेगळा कार्यक्रम आहे आणि विद्यार्थ्यांचा वेगळा आहे। मॅडम, याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम जे आहे, काल रात्री झाला लहान मुलांचा आणि आत्ता पण आज रात्री आहे, तो पण फक्त सायन्सवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि अतिशय सुंदर कार्यक्रम आहे। हे तर पाहिलंच, पण मात्र विद्यार्थ्यांना आणि या ठिकाणच्या शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही थेट सायंटिस्टना या ठिकाणी बोलवलं। नेमकं कोण कोण गेस्ट आले होते आणि त्यांनी काय विद्यार्थ्यांना शिकवण दिली? विज्ञान वृत्ती निर्माण करण्यासाठी शोध महत्त्वाची आहे आणि सायन्सच्या शिक्षकांनी शोध कसं करावा त्याच्यावर जर भर दिलं तर विज्ञान वृत्ती निर्माण होऊ शकते। ही बाब डॉक्टर अनिल काकोडकर यांनी सगळ्या शिक्षकांसमोर जे कार्यक्रम घेतला, उद्घाटन कार्यक्रम होता, त्याच्यात त्यांनी मांडला। त्याशिवाय आज डॉक्टर विद्यासागर हे जे SRT युनिव्हर्सिटीचे माजी व्हाईस चान्सलर होते, ते आज कन्क्लुडिंग कार्यक्रमाला येणार आहे। मेघना दीदी बोर्डीकर आपले पालकमंत्री पण उपस्थित राहणार आहे। याशिवाय संजय जाधवजी येणार आहे इथे आणि बाकीचे पण आमदार खासदार व्हिजिट देतील। पण हा कार्यक्रम राजकीय नसून हे फक्त एज्युकेशनल कार्यक्रम आहे, म्हणून आमच्या भर त्या चीफ गेस्टवर आहे जे इथे आम्हाला सायन्सचे सायंटिस्ट असतील किंवा व्हाईस चान्सलर्स असतील। विद्यापीठांनी पण अनेक प्रयोग, जसं की ड्रोन, त्यांनी एक मोठा ड्रोन इथे आणलं होतं, तो ड्रोनसाठी खूप आकर्षण झाला विद्यार्थ्यांच्या। अनेक विद्यापीठाचे प्रयोगसुद्धा इथे दाखवण्यात आलेले आहेत आणि याशिवाय क्वीन्स शाळेचे पण प्रयोग इथे दाखवण्यात आलेले आहेत। आज कन्क्लुजन आहे, कार्यक्रम संपणार आहे आज, अजून कोण नेमकं प्रमुख पाहुणे या ठिकाणी येणार आहे आणि परभणीकरांसाठी पहिल्यांदा मेजवानी होती का सायन्स महोत्सवाची? हे दुसऱ्यांदा होतोय। पहिल्यांदा आम्ही डॉक्टर
माशेलकर यांना बोलवलं होतं मागच्या वेळी. कोविडच्या आधी झाला होता तो. मग कोविड झाल्यावर आमचे हे कार्यक्रम स्टॉप झाले. त्याच्यानंतर पुन्हा आता सुरू केले. डॉक्टर अनिल काकोडकर यावेळी आलेले आहेत. थँक्यू. खासदार फौजिया खान होते. खरं तर परभणीकरांसाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सायन्स महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अनेक व्याख्या या ठिकाणी येऊन त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिल्ह्याभरातील 18,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या एकूणच महोत्सवाचा लाभ घेतलेला आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. मात्र परभणीकरांसाठी हा खास मेजवानी खासदार फौजिया खान यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.